मॅडम सुपरिटेंडेंट आहे, आपल्याला माहित आहे की ही गोष्ट माहित आहे. तुमच्या इथे दलाल फिरत राहतात, तुम्ही काहीच नाही सांगू शकत. या गोष्टी बरोबर करा पहिले, त्याच्यानंतर तुमचं ऐकू आम्ही, त्याच्यानंतर तुमचं ऐकू या गोष्टी. तुम्ही पहिले नाही आहे आवडे पावडे. मॅडम शिवाय निघून जाईल, त्याच्यानंतर डे अजून एक राहते, लव लागलं राहते समोर. तर हे जे लोक आहे पहिले तुमच्या जागेवरती तिथे बसले होते, त्यांनाही सांगितलं आम्ही. काय केलं त्यांनी, कोणतं उकडून टाकलं, काय उकडलं त्यांनी, मला सांगा ना तुम्ही. आणि तुम्हाला या स्कीम बद्दल नाही माहित पडते. आपण आपलं म्हणजे हे आहे का की तुम्ही या चेअरवर बसण्याच्या लायक आहे का? तुमच्या पहिलेचेही नालायक, आताचेही नालायक. 104 नंबर नाही माहित आपल्याला? अरे 850 रुपयामध्ये रक्त भेटते. 104 नंबरवरून फोन केलं तर प्रायव्हेट मधून जर कुठला पेशंटच्या रुग्ण जर त्याचा नातेवाईक जर फोन करून आला तर रक्त मोफत मिळते. हे कार्ड दिल्यानंतर हे कार्ड अशी तशी करून 1025 लोकांचं रक्त आम्ही तिथे त्या दिवशी जमा केलं होतं. कुठे? मेहंदी लॉन मध्ये. विचारा तुमच्या डागाच्या टीमला, विचारा वर्षा वालपांडेला, नितीन सालवेंना विचारा, तुमच्या गिरींना विचारा की किती योग काँग्रेस अशी तशी करून आली. त्याच्यानंतरही आपला इथला आकडा वाढून नाही राहिला. जेवढाही असन 1200 1300 2000च्या वरती गेला. कोणामुळे गेला? युथ काँग्रेसमुळे गेला. आपण का करून आलो आपण? आताही ओपीडीच्या वेळेस काय म्हणते तुमच्या इथे एमआर येऊन राहिले का नाही येऊन राहिले? सांगा नाही येऊन राहिले म्हणून. येऊन राहिले की नाही येऊन राहिले? अशी तशी आम्ही केली का रे धीरज? केली का नाही केली? दक्षता पथक मागच्या वेळेस लावलं होतं की नव्हतं लावलं? 7 दिवस साला काळा कुत्रा एमआर वाला एक आला नव्हता. सरकारी हॉस्पिटलमध्ये एमआर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येऊ शकते का? येऊ शकते का? तुम्ही सुपरिटेंडंट आहे. थांबा एक मिनिट, पहिले त्या गोष्टी पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्ही बोला. तुम्ही पण बोला. या ज्या पूर्ण ज्या गोष्टी आहे आणि निवेदनाच्या